नमस्कार, जयश्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे क्रिस्पी असे मस्त साबुदाणा वडा. बारीक साबुदाणा घेतलेला आहे, तर पाहू शकता कसे मस्त झालेले आहेत साबुदाणे वडे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. साबुदाणे भिजवून घेतलेले आहेत, पाहू शकता कसे मस्त भिजलेले आहेत. 4 तास भिजवून घेतलेले आहेत साबुदाणे, बारीक आहेत. मीठ घेतले चवीनुसार, साखर घेतले चवीनुसार, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या चिरून घेतल्यात बारीक, शेंगदाण्याचं कूट घेतलंय, 2 बटाटे उकडून घेतलेत. साबुदाणे मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेत. आता बटाटे आपण उकडून घेतलेत, त्याचे कुस्करून टाकायचे आहेत आपल्याला. असे छान असे तोडून टाकायचे आहेत. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 1-1.5 चमचा साखर घेतले, ती पण टाकूया. मिरच्या टाकूया, कोथिंबीर टाकूया, शेंगदाण्याचं कूट टाकूया. आता हे छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व मिश्रण. आता वडे बनवून दाखवते तुम्हाला मी. छोटे छोटे असे गोल करायचे मस्त. सर्व असेच आपण वडे बनवून घेऊया. छोटे साबुदाणे घेतलेले आहेत, मस्त लागतात. याची खिचडी पण खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. असेच सर्व वडे बनवून घेऊया आपण. तेल गरम झालेलं आहे, वडे तळून घेऊ लगेच. बारीक गॅसवर तळायचे आहेत वडे साबुदाण्याचे. छान असे क्रिस्पी तळून घेऊया. दाखवते मी तुम्हाला. तळून झालेले आहेत, काढून घेऊया. हे बघा कसे मस्त झालेले आहेत. हे बघा कसे मस्त झालेले आहेत, पाहू शकता. असे सर्व तळून घेऊया. हे बघा, ही दुसरी बॅच तळते मी. साबुदाणा वडा बनवून झालेला आहे, पाहू शकता कसे मस्त झालेले आहेत. आता एक वडा तुम्हाला तोडून दाखवते, पाहू शकता कसे मस्त झालेले आहेत. हे बघा कसे मस्त झालेले आहेत साबुदाणे वडे. कशी वाटली साबुदाण्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. धन्यवाद.